चंदगड गडिंग्लज राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात 7 दिवसांच्या बाळाची आई सुवर्णा राहुल कुंदेकर यांचा मृत्यू झाल्यानं अडकूर गाव शोकसागरात बुडाला आहे। अपघातानंतर दोषी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात नेसरी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याच्या निषेधार्थ आज सोमवारी अडकूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला। हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांचा निषेध केला। दोषी चालकास तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आमदार शिवाजीराव पाटील यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। राहुल विजय कुंदेकर हे पत्नी सुवर्णा, 7 दिवसांचे नवजात बाळ, सासू आणि 4 वर्षांचा मुलगा यांच्यासह 4 चाकी वाहनाने गडिंग्लजहून अडकूरकडे येत होते। कानडेवाडी नजीक चंदगडकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या 4 चाकी कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली। या अपघातात कुंदेकर कुटुंबातील सर्वजण गंभीर जखमी झाले। त्यातील बाळंतीण सुवर्णा यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली, तर त्यांच्या आईचे दोन्ही पाय अपघातात मोडले। राहुलच्या उजव्या हाताला आणि डोक्याला गंभीर मार लागला आहे, तर 4 वर्षांच्या बाळाच्या डोक्याला मार लागल्याने आई मला पाणी दे ही हाक हृदय पिळवटून टाकणारी आणि शेवटची ठरली। या अपघातातील पीडितांना पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। अखेर न्यायाच्या मागणीसाठी अडकूरकर ग्रामस्थांनी 1 दिवसीय बंद पाळला। जनप्रवास लाईव्हसाठी चंदगडहून विजय कुमार कांबळे।